खरं सुख काय असतं ना, निवांत वेळ आणि आपलं छोटंसं जग. खूप दिवसानंतर संडे स्पेशल मिसळ पाव बनवला होता. आज त्याआधी सकाळी ना मस्तपैकी चहा वगैरे घेतला. आज थोडं लेटच उठलं होतं. त्यानंतर पिलूला ओट्सची खीर खाऊ घातली आणि त्यानंतर म्हणलं चला आता मस्त पिलूला खाली गार्डनमध्ये खेळायला घेऊन जाऊ. आणि खूप छान गार हवा आणि सावलीला मस्त वाटत होतं. खाली थोडं निवांत बसलो. त्यानंतर मग म्हणलं चला आता थोडं बाहेरून चक्कर मारून येऊ, कारण थोडं माळवंही घ्यायचं होतं आणि बऱ्याचशा गोष्टी पण घ्यायच्या होत्या, पण ऊनही खूप होतं. तर मग गेलो, माळं वगैरे घेतलं. घरी आल्याच्यानंतर मटकीची उसळ बनवली नाश्त्याला आणि पिल्लूला दही दिलं. त्यानंतर लगेच माळवं जे काही आणलं होतं ते फ्रीजमध्ये भरून ठेवलं, म्हणजे कसं ना निवांत होतं. त्यानंतर पिल्लूसाठी दुपारी गव्हाची खीर म्हणजे दलियाची खीर बनवली होती. संध्याकाळी लगेच चतुर्थी असल्यामुळं गणपतीच्या मंदिरात गेलो दर्शन वगैरे घ्यायला. माझी मोबाईलची कॉर्ड खराब झाली होती, ती घ्यायची होती. रांगोळी संपली होती, तीही घेतली. आणि त्यानंतर आज मिसळ पाव बनवायचा आहे म्हणून लगेच पावही घेतले आणि तिथेच गरमागरम अशी जिलेबी तयार होत होती, लगेच तीही घेतली. घरी आल्याच्यानंतर मस्तपैकी पिल्लूसाठी उपीट बनवलं, त्याला खायला घातलं आणि त्यानंतर मग आमच्यासाठी मिसळ बनवली आणि लगेच बटरमध्ये पाव भाजून घेतले. असा होता आजचा दिवस. भेटू द्या, बाय.